नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आज आपण नवरीच्या साखरपुड्याच्या ब्लाऊजवरती खूप सुंदर आणि अगदी सोप्या पद्धतीने पॅच डिझाईन कशी तयार करायची ते शिकणार आहोत. तर येथे मी बॅक पार्ट कट करून ठेवलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 15.5 इंच, शोल्डर आहेत 5.5 इंच, आर्म होल म्हणजेच मुंडा आहे 6 इंच आणि येथे छाती आलेली आहे 9.75 इंच आणि येथे कंबर बॅकडॅट मिळून आलेली आहे 9.5 इंच. आता येथे आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात. तर इथे मला माझे रेडी शोल्डर 2.5 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 3 इंचावरती एक मार्क करते. त्यानंतर त्याच पॉईंटपासून खालच्या बाजूला मी गळ्याची उंची 12 इंच घेते आणि त्यानंतर जी खालची गळ्याची रुंदी आहे ना, ती मी 2.5 इंच घेऊन अशा पद्धतीने आपल्याला इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. येथे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली गळ्याची रुंदी आणि उंची घ्या. त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे गळ्याचा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथे तुम्हाला तो ठळकपणे दिसून यावा याकरिता मी त्याला थोडंसं डार्क करून घेते. आता हा झाला आपल्या गळ्याचा बेसिक म्हणजेच मूळ आकार. आता इथे आपल्याला पॅच तयार करण्यासाठी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याभोवती म्हणजे जो आपला अगोदरचा मूळ गळा होता ना, बरोबर त्याच्याच बाजूला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे 1-1 इंच घेऊन अशा पद्धतीने डॉटेड लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे. आणि येथे बघा खालच्या बाजू जी दिसते ना, तिथे मी 1 लाईनच्या पुढे 2 एक्स्ट्रा लाईन घेते. त्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपण 1-1 इंच घेऊन डॉटेड लाईन ड्रॉ केली होती ना, आता बरोबर त्यालाच फॉलो करत व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला गळ्याचा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कॅनव्हास पेपर घेऊन त्याला अशा पद्धतीने अगदी मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे आणि जी शाईनवाली म्हणजे चमकणारी बाजू असेल ना, ती त्याच्या आतील बाजूस हवी आहे आणि ही जी आहे ती कॅनव्हास पेपरची फोल्डिंगची साईड आहे म्हणजेच घडीची, आणि ही जी अस्तरची घडीची बाजू आहे, तो दोघांनाही व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे घडीच्या बाजूवर व्यवस्थितरित्या घडीची बाजू ठेवून घेऊन हाताने थोडंसं असं थापून घ्या, जेणेकरून जी आपण डिझाईन ड्रॉ केली आहे ना, ती या कॅनव्हास पेपरवरती देखील उमटून येईल. तर इथे बघा ती उमटून आलेली आहे. कदाचित ती लाईटमुळे तुम्हाला ठळकपणे दिसत नसेल, यामुळे इथे मी तिला स्केच पेनने थोडंसं डार्क करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ही जी बाहेरची डिझाईन दिसते ना, त्याला व्यवस्थितरित्या फॉलो करत कट करून घ्यायचं आहे. आणि येथे बघा त्याच्या मध्यावरती मी कॅनव्हास पेपर कट करत असताना आपल्या गळ्याचा आकार इकडे तिकडे हलू नये याकरिता गळ्याच्या मध्यभागावरती त्याला बॉल पॉईंट पिन्स लावून पिन्सने सिक्युअर करून घेतलेला आहे. येथे आपल्याला आतील बाजूचा म्हणजेच आपला मूळ गळ्याचा आकार कट नाही करायचा, तर बाहेरचा गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर जी काठ होती तिला मी येथे घेतलेला आहे पॅच डिझाईन तयार करण्यासाठी. तर तिला अगदी मधोमध फोल्ड करून घ्या आणि त्याचा जो हा मध्य आलेला आहे ना, तेथून तिला कट करून त्याचे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे असे वेगवेगळे 2 सेपरेट भाग तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता दोन्हीही काठला घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे दोघांनाही राईट साईडवर राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेऊन येथे त्याच्या मध्यभागावरती म्हणजेच सेंटरवरती सरळ त्याला शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता या काठला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ओपन करून घ्यायचं आहे म्हणजेच उघडून घ्यायचं आहे आणि येथे आपल्याला सरळ त्याच्या सेंटरवरती टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे म्हणजेच दाबटीप देऊन घ्यायची आहे शेवटपर्यंत. त्यानंतर आपण जो कॅनव्हास पेपरवरती गळा कट केला होता ना, त्याला घेऊन त्याच्या मध्यभागावरती मी एक सेंटर लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. तर येथे काठीची सेंटर लाईन आणि ही जी आपली कॅनव्हास पेपरची सेंटर लाईन आहे, दोघांनाही मॅच करून एकमेकांवरती ठेवून घ्यायचं आहे. आणि येथे ठेवल्यानंतर आपल्याला कुठे कापड कमी पडतं आहे म्हणजेच ही जी काठ आहे ती कुठे कमी पडते आहे त्याचं मार्क करून घ्यायचं आहे. मी जसं केलं आहे मार्क त्याच पद्धतीने. तर इथे तुम्ही पाहू शकता एक्स्ट्राचं कापड उरलेलं आहे. तर आता मी हीच काठ मला जिथे कमी पडते आहे ना, तिथे स्टिच करून घेणार आहे
तर ते तुम्हाला पुढे समजेलच कशा पद्धतीने स्टिच करायचं आहे ते. तुम्ही देखील तुमच्या गळ्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला कुठे काठ कमी पडतीये त्यानुसार कट करून घ्यायचे आहे. आता इथे बघा हे तर मी मार्क करून घेतला होता. तर त्याच मार्कला मी वरच्या बाजूला म्हणजेच राईट साईडला ट्रेस करून घेते आहे. ट्रेस म्हणजेच पुन्हा एकदा राईट साईडवरती मार्क करून घेते आहे. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, राईट साईडवर राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घ्यायची आहे. म्हणजेच काय करायचं आहे, जी आपली काठ आहे त्याची बरोबरीची बाजू आणि हा जो आपण एक्स्ट्रा तुकडा कट केला होता ना आपल्याला कमी पडत होता म्हणून, तर त्याची देखील बरोबरीची बाजू, तर बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला इथे व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. आणि स्टिच केल्यानंतर त्याला सरळ बाजूवरती देखील दाबटीप देऊन घ्यायची आहे. सेम तुम्हाला याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा देखील जो आपला तुकडा होता ना त्याला स्टिच करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला पुन्हा कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे आणि ही जी आहे ती कॅनव्हास पेपरची शाईनवाली साईड म्हणजेच चमकणारी बाजू आहे आणि ही जी आहे ती काठीची रॉंग साईड म्हणजेच चुकीची बाजू आहे. तर त्याला दोघांनाही एकमेकांवरती व्यवस्थितरित्या ठेवून घेऊन प्रेस करून घ्यायचं आहे. तर इथे मी त्याला प्रेस करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण हा जो आपला पॅच दिसतो ना कॅनव्हास पेपरवरती आपण कट केला होता गळा, त्याच्याच बाजूला थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण कॅनव्हास पेपरच्या गळ्याच्या भोवती हे जे एक्स्ट्रा कापड सोडलं होतं ना त्याचवरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला इथे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. संपूर्ण गळ्याभोवती द्यायचे आहेत. त्यानंतर आता आपण हे जे जास्तीचं कापड सोडलं होतं ना त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कॅनव्हास पेपरवरती ठेवून घेऊन स्टिच करून घ्यायचं आहे. इथे बघा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला इथे जास्ती काहीच करायचं नाही आहे. हे जे जास्तीचं कापड दिसतंय त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हा जो आपण कॅनव्हास पेपरवरती गळा कट केला होता ना त्याचवरती ठेवून घेऊन जसा आपला गळ्याचा आकार फिरेल त्याच आकारात या संपूर्ण कापडाला स्टिच करून घ्यायचं आहे. सेम तुम्हाला याच पद्धतीने हे जे संपूर्ण गळ्याभोवती जास्तीचं कापड दिसतंय ना त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर हा जो आहे तो फॅब्रिक ग्लू आहे आणि त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अस्तरच्या चारही बाजूला लावून घेऊन जे आपलं मेन फॅब्रिक असेल ना ते यावरती स्टिक करून घ्यायचं आहे. तर इथे फक्त स्टिक करताना एकच गोष्ट लक्षात ठेवा, जी मेन फॅब्रिकची रॉंग साईड असेल म्हणजेच चुकीची बाजू ती खालच्या बाजूला जायला हवी आहे. जर तुम्हाला हवं असेल तर आपण नॉर्मली ज्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने स्टिच करून घेतो ती देखील पद्धत तुम्ही येथे वापरू शकता. त्यानंतर येथे मी बॅक पार्ट घेतलेला आहे आणि ही जी आहे ती बॅक पार्टची रॉंग साईड म्हणजेच चुकीची बाजू आहे आणि हा जो आपण कॅनव्हास पेपरवरती पॅच रेडी केला होता ना त्याची ही राईट साईड आहे. तर पॅचची राईट साईड आपल्या बॅक पार्टच्या रॉंग साईडवरती येणार आहे. तर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हा जो आपला गळ्याचा सेंटर दिसतोय ना तो आणि जो बॅक पार्टचा सेंटर दिसतोय ना दोघांनाही मॅच करत व्यवस्थितरित्या एकमेकांवरती ठेवून घ्यायचा आहे. खालचे देखील सेंटरची लाईन व्यवस्थितरित्या मॅच करून एकमेकांवरती ठेवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर ही जी आपली सेंटर लाईन म्हणजेच जी मध्य लाईन दिसते ना तिला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे. येथे बघा मी तुम्हाला पुन्हा एकदा एक्सप्लेन करते, जी आपली बॅक पार्टची रॉंग साईड होती ना त्यावरती आपली जी पॅचची राईट साईड म्हणजे जी बरोबरीची बाजू आहे तिला ठेवून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे. आणि जर तुम्हाला नसेल लवकर समजत, जर तुम्ही नवीन शिकणारे असाल तर पटकन लक्षात येणार नाही, तर त्याकरिता व्हिडिओला रिव्हर्स पहा म्हणजे तुमच्या ते क्लिअरली लक्षात येईल. आणि त्यानंतर जी आपली सेंटर लाईन होती तिला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि तिला स्टिच केल्यानंतर आता आपल्याला येथे जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकाराला व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. इथे जर तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत असाल तर मे बी तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की येथे मी एक्स्ट्राचं कापड कट का नाही केलं ब्लाऊजचं. तर बऱ्याचदा काय होतं, जेव्हा आपण हा मधला गळ्याचा आकार स्टिच करतो ना
तेव्हा साईडने कापड कमी पडतं, तर त्यामुळे मी त्याला आत्ता असंच ठेवलेलं आहे. जेव्हा आपला हा संपूर्ण गळा स्टिच होईल त्यानंतर मी ते एक्स्ट्राचं कापड कसं कट करायचं ते देखील तुम्हाला पुढे सांगेल. त्यानंतर संपूर्ण गळ्याभोवती थोडंसं एक्स्ट्रा कापड ठेवून म्हणजेच जास्तीचं कापड ठेवून व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे गळ्याची कटिंग कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण हे जे एक्स्ट्राचं कापड सोडलं होतं ना त्याचवरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे छोटे छोटे कट्स देखील देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर हा जो आपला पॅच दिसतोय ना त्याला राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे व्यवस्थितरित्या पलटी करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे हे जे एक्स्ट्रा कापड दिसतंय ना म्हणजेच जास्तीचं कापड त्याला देखील व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. जर इथे तुम्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना स्टिच केलं असेल तर तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं ना त्याला देखील तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला हा जो आपण पॅच बरोबरीच्या बाजूवरती पलटी करून घेतला होता ना त्याला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे त्याच्या कडेकडेवरती स्टिच करून घ्यायचा आहे. येथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. हा जो आपला पॅच होता त्याला आपण बरोबरीच्या साईडवरती पलटी करून घेतलं. त्याला पलटी करून घेतल्यानंतर जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारात अगदी व्यवस्थितरित्या या संपूर्ण पॅचला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपला हा जो पॅचचा बाहेरचा आकार दिसतोय ना त्याला देखील तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. येथे याला स्टिच करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे आपले कॉर्नर दिसत आहेत ना गळ्याच्या आकाराचे म्हणजेच कडा, तेथे आल्यानंतर नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस ठेवून घेऊन फक्त हा जो आपला ब्लाऊज आहे त्याला फिरवत पुन्हा एकदा जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारात संपूर्ण गळ्याला व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. अगोदर आपण आतल्या बाजूने स्टिच करून घेतलं गळ्याला, सेम त्याच पद्धतीने येथे फक्त आपल्याला बाहेरच्या बाजूने संपूर्ण गळ्याला स्टिच करून घ्यायचं. त्यानंतर हे जे आपले दोन्हीही बॅक डार्ट दिसत आहेत त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. येथे मी तुम्हाला एकच बॅक डार्ट स्टिच करून दाखवते आहे. सेम तुम्हाला याच पद्धतीने दुसरा देखील बॅक डार्ट स्टिच करून रेडी करायचा आहे. त्यानंतर येथे कमरेच्या बाजूला मी अर्धा इंच मार्जिन घेऊन कमरपट्टीला आपण नॉर्मली ज्या पद्धतीने स्टिच करतो सेम त्याच पद्धतीने इथे देखील स्टिच करून घेणार आहे. येथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. नॉर्मली आपण ज्या पद्धतीने कमरेच्या बाजूला कमरपट्टीला स्टिच करून घेतो सेम तुम्हाला त्याच पद्धतीने इथे देखील कमरपट्टीला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि तिला आता आपल्याला इथे काय करायचं आहे, ही जी आपली पॅचची साईडची बाजू दिसते ना त्यावरती अगदी व्यवस्थितरित्या ठेवून घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला तिला स्टिच करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. तुम्ही जी कोणती तुमच्या आवडीची लेस असेल तिला घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ही जी आपली पॅचची साईडची बाजू दिसते ना त्यावरती ठेवून घेऊन स्टिच करून घ्यायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही कॉर्नर म्हणजेच कोपरे स्टिच कराल ना तेव्हा अशा पद्धतीने तुम्हाला चॉकने एक मार्क करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला तिथे समजेल की इथे आल्यानंतर तुम्हाला लेसला फोल्ड करायचं आहे ते. आणि जर तुम्हाला डिरेक्टली फोल्ड करता येत असेल तर तुम्ही डिरेक्टली देखील फोल्ड करून स्टिच करू शकता. सेम तुम्हाला याच पद्धतीने ही जी पॅचची दुसरी बाजू दिसते ना त्यावरती देखील लेसला ठेवून घेऊन स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला संपूर्ण लेसवरती डबल स्टिच म्हणजेच पुन्हा एकदा स्टिच करून घ्यायचं आहे जेणेकरून ती लेस एकदम फिक्स बसेल आणि लवकर निघणार नाही. त्यानंतर सेम तुम्हाला याच पद्धतीने ही जी पॅचची दुसरी साईड दिसते ना तेथे देखील लेसला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे मी कमरेच्या बाजूला सेम तीच लेस घेऊन कमरेच्या साईडला देखील तिला सरळ शेवटपर्यंत स्टिच करून घेणार आहे. आपल्यापैकी खूप जण व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ. चॅनलला देखील सबस्क्राईब करत जावा. काय होतं ना मला देखील समजत जाईल की हां
मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत. आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते. तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आणि हा बघा आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक आणि बघा किती सुंदर दिसतोय. आणि येथे आपण नॉर्मली ज्या पद्धतीने लटकन तयार करतो सेम त्याच पद्धतीने येथे देखील मी लटकन तयार केलेले आहेत. येथे तुम्ही पाहू शकता आपल्या ब्लाऊज पीसच्याच कलरची सेम ही काठ होती तरी देखील किती सुंदर आणि उठून दिसतो आपला पॅच. आणि आपल्या चॅनलवरती या अगोदर देखील मी खूप सारे पॅचचे डिझाईन सांगितलेले आहेत आणि तेही अगदी सविस्तरपणे, जेणेकरून जे नवीन शिकणारे आहेत त्यांना देखील लवकर समजेल. तर तुम्ही ते देखील व्हिडिओ पाहिले नसतील तर ते देखील नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला पॅच डिझाईन कशी तयार करायची हे माहीत नसेल तर ती देखील तुम्ही शिकाल. आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.